नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 18 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. काही टेक्निकल कारणामुळे आजचा व्हिडिओ थोडासा उशिरा अपलोड होत आहे. त्याबद्दल तसदी. आज आपण पाहणार आहोत अमेरिकेमध्ये ग्रीनलँडवर विधेयक आलेले आहे. याचा परिणाम अमेरिका त्यासोबतच युरोप या संबंधावर कसा होणार आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तसेच ब्रिक्स परिषद 2026 याविषयी एक मोठी घडामोड झालेली आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच निर्यात सज्जता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2026 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंगापूर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण शक्तिशाली पासपोर्ट आणि सर्वात कमी शक्तिशाली पासपोर्ट याबद्दल माहिती पाहिली होती. अतिशय महत्त्वाचा कालचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 18 जानेवारी. 18 जानेवारी 1842. महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती. ते इंदू प्रकाशचे संपादक होते. त्यांनी भारतीय सामाजिक परिषद मद्रास, जी 1887 सालची होती, याच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता. तसेच 1865च्या विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. त्यांनी पुण्यामधील अतिशय सुप्रसिद्ध अशी वसंत व्याख्यानमाला देखील सुरू केलेली होती. 18 जानेवारी 1956 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार झालेला होता. यामध्ये 10 लोक ठार तर 250 जण जखमी झालेले होते. दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू देखील लावण्यात आलेला होता. 18 जानेवारी 1967 कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. अमेरिकेला ग्रीनलँड हवे असण्यामागील कोणता कारणांचा समावेश नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तेल व खनिज साठे, पर्याय क्रमांक 2 आर्क्टिक सागरी मार्ग, पर्याय क्रमांक 3 पर्यटन विकास आणि पर्याय क्रमांक 4 रशियन चीनी हालचालींवर लक्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्यटन विकास. तर अमेरिकेने आता ग्रीनलँड या यावर आधारित आता एक विधेयक त्यांच्या संसदेमध्ये सादर केलेले आहे. हे जर विधेयक मंजूर झाले तर अमेरिकेला ग्रीनलँडला त्याचे 51वे राज्य बनवण्याचा अधिकार असणार आहे. गेल्या 300 वर्षांपासून डेन्मार्कने ग्रीनलँडवर नियंत्रण ठेवलेले आहे. ग्रीनलँडची लोकसंख्या केवळ 57,000 आहे. अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. पहिला तर आर्थिक, जे तेल व खनिजांचे मोठे साठे आहे. दुसरा म्हणजे सुरक्षा, जे रशियन व चीनी नौदल आणि विमानावर लक्ष ठेवणे सोपे जाते म्हणून. आणि तिसरा म्हणजे लॉजिस्टिक, म्हणजेच युरोप आणि आशिया दरम्यान जलद आर्क्टिक सागरी मार्ग तसेच व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे तीनही महत्त्वाच्या फायद्यासाठी अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे आणि त्यामुळे त्यांनी आता हालचाली त्यांच्या सुरू केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. ब्रिक्स परिषद 2026 साठी कोणते बोधचिन्ह निवडण्यात आलेले आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अशोक चक्र, पर्याय क्रमांक 2 कमळ, पर्याय क्रमांक 3 सिंह आणि पर्याय क्रमांक 4 मोर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमळ. तर ब्रिक्स परिषद 2026 या रिलेटेड काही माहिती पाहूया. ब्रिक्स परिषदेसाठी कमळ हे बोधचिन्ह परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद 2026 चे हे भारताकडे आहे. म्हणजे 2026 ची शिखर परिषद हे भारतामध्ये आयोजित आहे. या 2026 च्या परिषदेची थीम आहे बिल्डिंग फॉर रिझिलियन्स, इनोव्हेशन अँड कोऑपरेशन. जयशंकर यांचे मत आहे की संवाद, सहकार्य व व्यावहारिक उपायांना चालना देणारा ब्रिक्स हा महत्त्वाचा मंच आहे. विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील देशांचे राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेण्यावर आता भर देण्यात येणार आहे. जागतिक गुंतागुंतीची आव्हाने व भूराजकीय अनिश्चिततेकडे लक्ष वेधले जाणार आहे. कमळ बोध चिन्हाचे महत्त्व का? कारण कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. कमळाच्या पाकळ्यांमध्ये सदस्य देशांचे रंग आहेत. म्हणजे एकता, विविधता व सामायिक उद्दिष्टे यामध्ये असणार आहेत. 2023च्या G20 नंतर ब्रिक्समध्येही कमळाचा समावेश करण्यात आलेला आहे. ब्रिक्सबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ब्रिक्सचे मूळ सदस्य आहेत भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. तर यामध्ये नवीन सदस्य कोणते समाविष्ट झालेले आहेत? तर इजिप्त, UAE, इराण, सौदी अरेबिया, इथिओपिया आणि इंडोनेशिया. सौदी अरेबियाचा समावेश अजून कन्फर्म नाहीये, परंतु हा देखील सदस्य होण्याच्या दिशेने आहे. आणि काही भागीदार देश आहेत बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान. पुढचा प्रश्न. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स EPI 2024 कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 RBI, पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड बँक, पर्याय क्रमांक 3 UNDP आणि पर्याय क्रमांक 4 नीती आयोग.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीती आयोग. निर्यात सज्जता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र हा अव्वल ठरलेला आहे. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स यामध्ये 2024 नुसार औद्योगिक व निर्यात क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या क्रमवारीमध्ये या क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकलेले असून देशातील सर्वाधिक निर्यात सज्ज राज्य म्हणून ओळख मिळवली आहे. निर्यात पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही धोरणे, लॉजिस्टिक व्यवस्था आणि गुंतवणूक वातावरण या घटकांच्या आधारे ही क्रमवारी ठरवली जाते. ही कामगिरी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास, जागतिक व्यापारातील सहभाग आणि आर्थिक सामर्थ्याचे द्योतक मानले जाते. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला तो लीडिंग परफॉर्मन्स दिसतच आहे. सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात, चौथ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश आणि पाचव्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश. तर स्मॉल स्टेट्समध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न, अक्का पाढे योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. तर अक्का पाढे ही योजना कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे. महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेषतः बालविवाह व गर्भारपण रोखण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने ही अक्का पाढे या नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश किशोरी व अल्पवयीन मुलींचे संरक्षण, त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे आणि सामाजिक जागरूकता वाढवणे हा आहे. बालविवाहास प्रतिबंध, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समुदाय स्तरावर हस्तक्षेप हे या योजनेचे महत्त्वाचे घटक आहेत. अक्का पाढे योजना कर्नाटकच्या महिला व बालकल्याण धोरणाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. तर लक्षात घ्या, अक्का पाढे योजना कर्नाटक राज्याची आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 केरळ आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक हे आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे. देशामध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरलेले आहे. मेनोपॉज क्लिनिकमध्ये महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार उपचार देखील केले जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येईल की देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक हे कोणत्या राज्यामध्ये सुरू होत आहे? तर ते महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ब्रिक्स 2026 चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 ब्राझील, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.